मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथे निषेध व्यक्त करण्यात आला। झालेल्या घटनेची मुख्यमंत्र्यांना शरम असती तर तत्काळ खुर्ची सोडायला पाहिजे होती, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हल्लाबोल केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। त्यानंतर अवघ्या 8च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची मान शरमेने खाली जावी असा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या घटनेची शरम असती तर राजीनामा द्यायला पाहिजे होता। 7 ते 8 महिन्यांत महाराजांचा पुतळा कोसळतो ही अत्यंत निंदनीय घटना आहे। यावेळी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक राजभाऊ शेटे यांनी सांगितलं की राज्य शासन इतक्या प्रमाणात कर वसुली करते तर महापुरुषांचे स्मारक निकृष्ट दर्जाचे का? संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असं त्यांनी सांगितलं। यावेळी साई आदर्श मल्टी स्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, अनिल येवले, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, विष्णुपंत गीते, ललित शेठ चोरडिया, प्रहारचे चंद्रकांत कराळे, ज्ञानेश्वर बाचकर, वैभव गाडे, राजेंद्र लांडगे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, आबासाहेब वाळुंज, जयेश मुसमाडे, शरद वाळके, अभिजित आहेर, संदीप कोठुळे, सुनील विश्वासराव, प्रशांत मुसमाडे, प्रमोद कोळसे यांच्यासह शिवप्रेमी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की। या सरकारांचा खरं निषेध करावा तेवढा कमी आहे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची मान खाली शरमेने जाण्यासारखा अपमान आहे। सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील आहे, किती भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली आहे हे आपण बघायचो। रस्त्याचे बाकीचे उदाहरणं असायचेच, पण आज ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्यांची देखील विटंबना होण्यापर्यंत हा विषय जातो। हे अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय। खरं लाज शरम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असेल ना, एका मिनिटात खरं काल राजीनामा द्यायला पाहिजे होता। लाज शरम नाही। अरे सत्ता किती सत्तेला चाटून बसायचं। या महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे, पण सत्तेला लोभी अशी माणसं मात्र खुर्चीला चिकटून बसलेली आहेत। या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचा काल अपमान झालेला आहे। हे केंद्राने केलं, राज्याने केलं, काय मला या भानगडीत पडायचं नाही, पण या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाच्या स्वाभिमानाला खरं या ठिकाणी धोका पोहोचलेला आहे। आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं स्वतःची लाज, स्वाभिमान तर पाठीची कणा तिकडे दिल्लीला टाकून आला हा माणूस, पण खरं तर त्या क्षणी राजीनामा द्यायला पाहिजे होता। पण मात्र खुर्चीसाठी महाराजांचा अपमान होऊन देखील या राज्याचा मुख्यमंत्री खुर्चीला चिकटून बसलाय, त्याचा देखील निषेध करतो। आता आवाजावर घालायचं देखील त्या ठिकाणी भान मला राहत नाही। खरं इतका मोठा अपमान या महाराष्ट्राचा काल झालेला आहे। मित्रांनो, या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, खरं भाग्य या महाराष्ट्राचं की असे थोर नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं। त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतं 1960-70च्या दशकात साधारणपणे बसवला असेल। तो देखील समुद्र किनाऱ्यावरच आहे। तो देखील पुतळा वादळी वाऱ्यांचा सामना करतो, पण या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी बसवलेला पुतळा आजही दिमाखात तिथे आहे। पण मात्र 7-8 महिन्यामध्ये पुतळा पडतो। मला जी जास्त माहिती जी आता थोडीफार जी माहिती मिळाली आहे त्यावरून ज्या कोणा त्या शिल्पकाराला हे ठेकेदार काम देण्यात आलं होतं त्याचा अनुभव नाहीये,
जी आता माहिती कदाचित चुकीची देखील असू शकेल, पण ज्याला असे शिल्प उभा करण्याचा खूपसा अनुभव नाही, ज्याचं वय देखील कमी आहे, अशा माणसाला हे काम मिळतं कसं? आणि काय कारवाई? राज्य सरकार कारवाई ठीक आहे, कारवाई आज होईल, पण त्या कारवाईने हा महाराष्ट्राचा झालेला अपमान भरून त्या ठिकाणी निघणार नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जय जयकार करतो, त्यांचं नाव घेतो. प्रत्येक उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी आशिष संसारे, देवळाली, प्रवरा.